इयोब अध्याय 27। इयोब आपला वाद पुढे चालवून म्हणाला, ज्या देवाने मला न्यायास मुकविले, ज्या सर्वसमर्थाने माझ्या जीवास क्लेश दिला, त्याच्या जीविताची शपथ, अद्यापि माझा श्वासोश्वास बरोबर चालत आहे. देवाने घातलेला श्वास माझ्या नाकपुड्यात आहे. माझे तोंड कुटील भाषण करीत नाही. माझी जिव्हा कपटाचे बोल बोलत नाही. तुमचा वाद खरा आहे असे मी कदापि मान्य करणार नाही. माझा प्राण जाई तोवर मी आपले सत्वसमर्थन सोडणार नाही. मी धार्मिक आहे हे माझे म्हणणे मी धरून राहणार, ते मी सोडावयाचा नाही. माझ्या आयुष्यातील कोणत्याही दिवसाविषयी माझे मन मला खात नाही. माझा शत्रू दुष्टासमान, माझा विरोधी अधार्मिकासमान ठरो. देव अधार्मिकाचा उच्छेद करून प्राण हरण करील, तेव्हा त्याची काय आशा राहणार? त्याचवर संकट येईल, तेव्हा त्याची अरोळी देव ऐकेल काय? तो सर्वसमर्थाच्या ठाई आनंद पावेल काय? तो सर्व प्रसंगी देवाचा धावा करील काय? देवाच्या करणीविषयी मी तुम्हास बोध करीन. सर्वसमर्थाचे रहस्य मी छपवून ठेवणार नाही. पहा, तुम्ही सर्व हे पाहून चुकला आहात, तर तुम्ही अशा पोकळ गोष्टी का बोलून दाखविता? दुष्ट मनुष्यास देवाकडून मिळणारा वाटा हाच. जुलम्यास सर्वसमर्थाकडून वतन मिळते ते हेच. त्याची संतती वाढली तर ती तरवारीला बळी पडावयाची. त्याच्या संतानास पोटभर भाकर मिळणार नाही. त्याच्या मागे राहिलेले मरीच्या तडाख्याने मातीआड होतील. त्याच्या विधवा विलाप करणार नाहीत. त्याने रुपयाचा संचय धुळीसारखा केला, वस्त्रे चिखलासारखी विपुल केली. तरी तो वस्त्रे करील ती धार्मिक अंगावर घालील. निर्दोषी त्याचे रुपे वाटून घेईल. तो आपले घर कोळ्याच्या जाळ्यासारखे बांधितो. ते जागल्याने बांधिलेल्या खोपटीसारखे असते. तो संपन्न स्थितीत अंग टाकितो, पण त्याला पुरण्यात येणार नाही. तो डोळे उघडितो, तो आटोपेल. घोर संकटे पुराप्रमाणे त्याजवर गुदरतात. रात्रीच्या समयी तुफान त्याला उडवून नेते. पूर्वेचा वारा त्याला उडवून नेतो आणि तो गत होतो. त्याचा सपाटा त्याला त्याच्या स्थानावरून काढून टाकितो, कारण देव त्याजवर मारा करील. त्याची गय करणार नाही. तो त्याच्या हातून निसटून जाण्यास पाहील. लोक टाळ्या पिटून त्याची छीथू करीतील. त्याच्या स्थानातून त्याला हुसकून लावितील.